एक विशेष बातमी पाहूया। चोर आता देवालाही घाबरत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी पाठोपाठ आता श्री क्षेत्र असलेल्या पंढरीतही चोरीची घटना घडली आहे। पाहूया त्या संदर्भातील हा रिपोर्ट। अबाबा, देवालाही चोर घाबरेनात। विठुरायाच्या पंढरीत चोरी। तुळजाभवानी पाठोपाठ पंढरीही हादरली। महाराष्ट्रातील मंदिर किती सुरक्षित? लाडू प्रसादाबाबत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या लेखापरीक्षण अहवालातून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवर ताशेरे ओढल्याचं प्रकरण हे ताजं असतानाच आता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील प्राचीन काळापासून राजे महाराजे संस्थानिक पेशवे यांनी अर्पण केलेल्या मौल्यवान दागिन्यांच्या नोंदीच या ताळेबंदामध्ये नसल्याचा धक्कादायक प्रकार हा मंदिर समितीच्या वर्ष 2021-22 या लेखापरीक्षण अहवालातून उघड झाला। या अहवालानुसार अनेक वस्तू या मूल्यांकनांसाठी उपलब्ध नसल्याचा अहवाल हा समोर आलाय। पानपुडा, पीकदानी, कुंकवाची वाटी, सोन्याची नथ, मासोळी पंखा, चांदी परात, चांदीच्या सोट्या, सभामंडप समोरील दरवाजा, गरुड खांब, श्री विठ्ठल शेजवर दरवाजा, आंब्याच्या पानाचे तोरण, चौकटीजवळील 4 नग खांब, श्री रुक्मिणी देवी मुख्य गाभारा, विठ्ठल मुख्य गाभारा चौकट, रुक्मिणी देवी मुख्य गाभाराची चौकट, रुक्मिणी देवी शेज दरवाजा, श्री रुक्मिणी देवी दर्शन रांग दरवाजा, या सगळ्या प्रकाराचा वारकऱ्यांकडून तीव्र शब्दात संताप व्यक्त करण्यात येतो। संबंधितांवर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी अशी मागणी ही वारकऱ्यांमधून होती। जर तुम्ही अशा पद्धतीनं खाण्याचं काम करत असाल तर वारकरी संप्रदायाला एक आक्रमक अशा पद्धतीची भूमिका तुमच्या विरुद्ध घ्यावी लागेल। लवकरात लवकर त्या संबंधीचा छडा तुम्ही लावला पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्यांनी अशा पद्धतीचं अपहरण केलेलं आहे त्याला कठोरातील कठोर शासन त्या ठिकाणी मिळालंच पाहिजे। भाविकांमधून संताप व्यक्त होत असतानाच आता मंदिर समितीने खुलासा केलाय। देवाचे कुठलेही दागिने गायब झाले नाहीत, चांदीचे नोंद समितीच्या रजिस्टरमध्ये ठेवले आहेत असा खुलासा कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केला। जो ऑडिटरनी त्याच्यामध्ये त्रुटी काढलेली आहे की त्याची ताळेबंदाला नोंद घेणं आवश्यक आहे। आपण त्याच्या नोंदी रजिस्टरला घेतलेल्या आहेत, परंतु ताळेबंदाला घेण्यासाठी त्याचं मूल्यांकन होणं गरजेचं आहे आणि अद्यापपर्यंत त्या चांदीच्या वस्तूंचं मूल्यांकन झालेलं नाही। पंढरपुरातला हा प्रकार काही एकमेव नाही। या आधी सुद्धा महाराष्ट्रात अनेकदा मंदिरांमध्ये चोरीच्या घटना घडल्यात। 8 डिसेंबर 2023 पंढरपुरात प्रसिद्ध यल्लमा देवीच्या मंदिरात चोरी, 10 किलोचे दागिने चोरीला। 20 डिसेंबर 2023 तुळजाभवानी देवीचे पुरातन आणि मौल्यवान सोने चांदीच्या दागिन्यांची चोरी। 10 ऑगस्ट 2023 श्री क्षेत्र वृद्धेश्वर मंदिरातील अज्ञात 4-5 चोरट्यांनी दरवाजा तोडून 4 दानपेट्यांमधील रक्कम लंपास केली। 19 जुलै 2023 पिंपळगाव काळेमधील विरोबा मंदिरात मुकुट आणि मणिमंगळसूत्रातील सोन्याचे 4 मण्यांची चोरी। 17 एप्रिल 2023 नाशिकच्या कारंजावरील चांदीच्या गणपती मंदिरातील दागिन्यांवर चोरट्यानं डल्ला मारला। 15 जानेवारी 2023 नागपूरच्या पोद्दारेश्वर मंदिरात चोरी, दानपेटी फोडून चोरटे पसार। पालघरमध्ये रेणुका देवीच्या मंदिरात चोरी। घटनांचा आलेख पाहता ही सारी परिस्थिती धक्कादायक आहे। आता वेळ आली आहे ती सरकारनं यावर गंभीर पावलं उचलण्याची। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।